नमस्कार, पांढरा सिस्टर्स फॅमिली मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण घरगुती रेसिपी न बघता आज आपण बर्गर बघणार आहोत. तर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन दाबायलाही विसरायचं नाहीये, म्हणजे जेव्हा पण आम्ही व्हिडिओ टाकू तर सर्वात पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. थँक्यू. चला तर आता आपण किचन मध्ये जाऊया आणि रेसिपीला सुरुवात करूया. पण ते बर्गरला लागणारं साहित्य बघून घेऊया. 2 चमचे मी इथे अद्रक लसूण कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट घेतली आहे. 5 चमचे मैदा आहे. 3 चमचे बर्गर सॉस आहे जो घरगुती आहे आणि ह्याची रेसिपी आम्ही लवकर अपलोड करणार आहोत. 10 ब्रेड घेतले आहे ज्याचे मी मिक्सरला ब्रेड क्रम्स करून घेतले आहे. 1 वाटी मटर आहे. 10 मीडियम साईजचे बटाटे होते जे मी शिट्ट्या करून मॅश करून घेतले आहेत. 1 टोमॅटो आहे जो मी असं स्लाइस कापून घेतलेला आहे. 1 वाटी तेल, 2 चीज स्लाइस, 2 बर्गर बन्स आहे जे तुम्हाला लोकल शॉप मध्ये कुठेही अवेलेबल होऊन जातील. मसाल्यामध्ये आपल्याला 1 चमचा गरम मसाला, अर्धे चमचे धना पावडर, अर्धे चमचे हळद, अर्धा चमचा आपल्याला जिरा पावडर लागणार आहे आणि चवीनुसार मीठ, 2 चमचे मेयोनीज आहे आणि 2 छोटे कांदे होते जे मी रिंग साइज मध्ये कट करून घेतलेले आहे. तर मी याच्यात तेल घालून घेतलेलं आहे. तेल पण चांगलं तापलेलं आहे. तर आता आपण याच्यात ही पेस्ट घालून घेणार आहोत. तर आपण हे सगळे मसाले घालणार आहोत याच्यात आणि हे मटर. तर चांगले शिजलेले आहेत. आपण ह्याला मॅश करूया. मटर चांगले मॅश झालेले आहेत. आता आपण याच्यामध्ये हे मॅश केलेले बटाटे टाकूया. आता आपण हे चांगलं परतून घेणार आहोत आणि आपल्याला मटर जास्त शिजायला वेळ लागणार नाहीये कारण हे मटर जे फ्रोझन आहे ते थोडेसे गुप्तच असतात. आपण हे 2-3 मिनिटं शिजवून घेणार आहोत. आपल्या टिक्की सगळं रेडी झालेली आहे. तर आपण ह्याच्या पुढची प्रोसेस बघून घेणार आहोत. मीडियम साईजची याचा पहिला आपण राऊंड शेप बनवणार आहोत. अशा प्रकारे याला प्रेस करून घेणार आहोत आणि याचा शेप येण्यासाठी साइडने आपण याला शेप देणार आहोत. तर बघू शकता आपली टिक्की रेडी झालेली आहे. तुम्ही याला असेच सगळं टिक्की तयार करून घेणार आहे. मैदा घेतलेला आहे ज्याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे ह्याला कोट करण्यासाठी. टिक्कीजला थोडी थिकच पेस्ट ठेवायची आहे. ह्याची तयार आहे. तर आपल्याला या टिक्की जे आहेत त्यांना पण ह्याला कोट करून घ्यायचं आहे. पहिला तर बघा अशा प्रकारे आपलं टिक्कीज कोट झालं. आपल्याला मी सगळे टिक्कीजला कोट करून घेत आहे. ते क्रम्सनी पण चांगलं कोट करून घ्यायचं आहे टिक्कीजला. तेल घालून घेणार आहोत. तेल तापलं आहे तर आपण याच्यात टिक्की घालून घेणार आहोत. तव्यावर टाकलेले आहेत आणि आता आपण फ्राय करून घेणार आहोत दोन्ही साईडनी. टिक्कीज पण आपले इथे रेडी आहेत. तर आपण ते तवा टाकून आपण पाव टाकून घेणार आहोत. तर आपले बर्गर्स रेडी आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. थँक्यू.